नमस्कार मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अतकूर येथील जिल्हा परिषद शाळेत 65 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले। विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊचे वाटप तसेच एका गरजू कुटुंबाला किराणा किट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। केवळ केक कापून वाढदिवस साजरा न करता समाज उपयोगी उपक्रमाद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले। बाळासाहेब ठाकरे यांचे वचन घेऊन शिवसैनिक नेहमी सामाजिक कार्यास महत्त्व देतात। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 65 वृक्षांची लागवड करण्यात आली। त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊचे वाटप करण्यात आले, तर आधार नसलेल्या एका कुटुंबाला किराणा किट देऊन मदतीचा हात देण्यात आला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मारुती पाटील कागेरू यांच्या नियोजनाखाली वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी सर्व तालुका पदाधिकारी, शिवसैनिक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूज मराठी चॅनलने घेतलेल्या प्रतिक्रिया। पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 65वा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जिल्हा परिषद हायस्कूल अतकूर येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व झाड वृक्षारोपण, साहेबाचा 65वा वाढदिवस असल्यामुळे 65 वृक्षारोपण केलो आणि विद्यार्थ्यांना वही, पॅड, कंपास, पेटी, वही, दप्तर सर्व साहित्य शाळेसाठी दिलो। आणि हे आमच्या शिवसेनेचा एक मनच आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण। ह्या हेतूने साहेबाच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी असेच उपक्रम राबवण्यात येत आहेत। तरी पण ह्या कार्यक्रमास गावातले आमचे सरपंच, सदस्य, सर्वजण, आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक व आपले धर्माबाद PI साहेब व आमचे सर्व शहर प्रमुख गणपत कात्रे साहेब, राजू शिरामणे साहेब हे सर्वजण एक हाताने, एका विचाराने हे कार्यक्रम पार पाडलं आलं। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज धर्माबाद तालुक्याच्या वतीने धर्माबाद तालुका प्रमुख मारुतीजी कागेरू, माजी सभापती यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। शिवसेना पक्ष हा 80% समाजकारण, 20% राजकारण या तत्वावर चालणारा पक्ष आहे। बाळासाहेबांनी हा मंत्र दिलेला आहे आणि एक सहनशीलता कशी असते हे महाराष्ट्राला आदरणीय उद्धव साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। कठीण परिस्थितीमध्ये साहेबांचे खासदार विकत घेतले, आमदार विकत घेतले, तरी ते तसूभर सुद्धा ढळलेले नाहीत। कुठे कुणाबद्दल वाईट शब्द बोललेले नाहीत। शिवसेना ही कार्यकर्ते, पदाधिकारी तयार करणारी ही फॅक्टरीच आहे। रस्त्यावरल्या लोकांना उचलून त्यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार या प्रकारे मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री केलं। परंतु आजच्या या धकाधकीच्या निवडणुकीच्या या भयानक परिस्थितीमध्ये साहेबांनी निर्माण केलेले आमदार, खासदार, नगरसेवक, नगराध्यक्ष हे विरोधी पक्षानं विकत घेतले, तरी साहेब कुठेही ढळलेले नाहीत। आज ही शिवसेना तेवढ्याच जोमानं काम करत आहे आणि भविष्यात सुद्धा शिवसेना कधी संपणार नाही। संपण्याचे स्वप्न बघत आहेत, परंतु शिवसेना ही संपणारी नाही आणि सगळ्याच्या छाताडावर पाय देऊन शिवसेना पुन्हा एकदा जोमानं उभी राहील। महाराष्ट्राचा हा अभिमान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।